मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओठांचे काळेपणा दूर करणारा व ओठ सुंदर, सॉफ्ट, सतेज व गोड गुलाबी करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय, ज्यामुळे काळे पडलेले जे ओठ आहेत हे तर गोड गुलाबी होणारच आहेत, परंतु बऱ्याच लोकांना ओठ पांढरे पडण्याच्या समस्या असतात। ओठांमधून रक्त येणे, ओठ कोरडे पडणे व ओठ फाटून वेदना होणे या समस्या देखील यामुळे बऱ्या होतात। आणि अगदी नॅचरल व घरगुती असा भन्नाट उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने ओठांच्या समस्या आपल्याला होत्या हे देखील आपल्याला कळणार नाही, कारण पुन्हा हे त्रास होणारच नाहीत आणि हो, याचा कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही। म्हणूनच आपण लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच याचा वापर करू शकतो। आणि ज्या मुलींना रोज लिपस्टिक लावण्याची सवय असते अशा मुलींनी देखील लिपस्टिक ऐवजी याचा वापर केला तर ओठ नॅचरल गोड गुलाबी तर होतीलच, परंतु दुसरे तिसरे काहीही लावण्याची गरज देखील भासणार नाही। तर यासाठी येथे मी लाल गुलाबाचे फूल घेतले आहे। याच्या ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्या आपण प्रथम काढून घेणार आहोत। याप्रमाणे या पाकळ्या काढून हे मिक्सरमध्ये टाका व यानंतर आपण यामध्ये प्युअर खोबरेल तेल घेतले आहे। तर हे खोबरेल तेल साधारण एका गुलाबाच्या फुलाला 4 ते 5 चमचे भरून यामध्ये टाकायचे आहे। आणि हो, आपल्याकडे जर खोबरेल तेल नसेल तर याऐवजी आपण साजूक गावरान तूप असते त्या तुपाचा वापर करू शकतो। व येथे आपण स्ट्रॉबेरी घेतली आहे। स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्या व यामध्ये ही स्ट्रॉबेरी देखील टाकून द्या व यामध्ये दुसरे तिसरे काहीही न टाकता हे असेच छान बारीक वाटून घ्या। कॉटनच्या कपड्याने किंवा जाळीच्या कपड्याने याप्रमाणे गाळून घ्या। याचे जे रस आहे हे संपूर्ण रस काढून घ्यायचे आहे। ओरिजिनल असा याला एक नॅचरल कलर आला आहे, रंग आला आहे। हे अगदी घट्ट असे मिश्रण आपल्याला तयार होऊन मिळाले आहे। आता आपण एक पॅन घेतले आहे। या पॅनमध्ये साधारण अर्धा ग्लास भरून पाणी टाका व यामध्ये एक असे पात्र ठेवा, म्हणजेच आपण डबल बॉईल मेथड करता हे पात्र घेतले आहे। हे पाणी उकळायला लागले की यामध्ये ज्या कपने आपण ऑइल घेतले होते ना त्याच कपने 1 कप भरून मधमाशीच्या पोळ्याचे मेण म्हणजेच हनी बीज वॅक्स हे टाकायचे आहे। हे मेल्ट होऊन आपोआप याचे ऑइल तयार होते। मिक्स करून घ्या। मेल्ट झाले की जे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे हे यामध्ये टाकून द्या। संपूर्ण मिश्रण यामध्ये टाका व पुन्हा हे छान एकजीव करून घ्या। हे बघा, मंद आचेवर हे तयार करण्यासाठी किमान 7 ते 8 मिनिटे लागलेली आहेत। हे छान येथे तयार झाले आहे। याप्रमाणे आपल्याला छोट्या छोट्या डब्या मार्केटमध्ये मिळतात। या डब्यांमध्ये हे भरून घ्यायचे आहे। आपले छान असे घरगुती लिप बाम तयार होऊन आपल्याला मिळाले आहे। तर तयार झालेले लिप बाम आपण दररोज देखील वापरू शकतो। आपल्याला लिपस्टिक वापरण्याची गरज देखील भासणार नाही। ज्याप्रमाणे आपण रोज व स्ट्रॉबेरीचे लिप बाम तयार केले आहे त्याचप्रमाणे आपण कॉफीपासून देखील लिप बाम तयार करून घेऊ शकतो। हे बघा, किती सुंदर असा या लिप बामला देखील कलर आला आहे। अगदी छान असे आपल्याला लिप बाम तयार होऊन मिळते। हे बघा, अगदी छान रंग देखील याचा आपल्या ओठांना येणार आहे। व आपल्याला हे लिप बाम कसे तयार करावे हे पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।